आरक्षणात होत असलेल्या घुसखोरी विरोधात आदिवासी समाज आज एक दिलानं रस्त्यावर उतरला। बंजारा, धनगर तसेच तत्सम जातींना घुसखोरी करू देणार नाही, जय सेवा जय गोंडवानाच्या जयघोषानं संपूर्ण शहर थरारलं। कोनेरी तलाव पासून सुरू झालेला जंगम महाआक्रोश मोर्चा अंचलेश्वर गेट परिसरातून निघाला। पिवळ्या गणवेशात हजारो आदिवासी बांधव, डोक्यावर टोपी, भगिनी हातात फलक घेऊन आरक्षण बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले। दुपारी 1 नंतर निघालेल्या या महामोर्चानं चंद्रपूरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। शहरभर घोषणांचा गजर, संस्कृतीचं जतन करत ढोल ताशांचा नाद आणि संतप्त गर्दीचा ज्वाज्वल्य उत्साह दिसून आला। या महामोर्चाचं नेतृत्व जितेश कुडमेते, प्राचार्य शांताराम उईके, प्रमोद बोरीकर, धीरज शेडमाके, अनिल सुरपाम, बापूजी मडावी, भैयाजी उईके, डॉक्टर देव कन्नाके, प्रेमदास मेश्राम आणि इतर आदिवासी नेत्यांनी केलं। शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन सादर करत 11 मागण्या मांडल्या। या मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वाची मागणी 1950च्या अनुसूचित जमातींच्या यादीत बंजारा आणि धनगर जातींचा समावेश न करण्याची, तसंच आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देऊ नयेत, आदिवासी जमीन हस्तांतरण प्रतिबंधक कायद्यात कोणताही बदल करू नये, याशिवाय 12,500 रिक्त पदं तात्काळ भरावीत, जात पडताळणी समितीतील 8,500 प्रकरणं मार्गी लावावीत आणि आदिवासी विकास निधी अन्यत्र वळवू नये असा इशाराही यावेळेत देण्यात आला। चंद्रपूरच्या रस्त्यावर आज आदिवासींचा आवाज घुमला। आमच्या हक्कांवर कुणाचाही अधिकार चालणार नाही अशा गर्जना गुंजू लागल्या। हा मोर्चा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर राज्यभरातील आदिवासी चळवळीचा नवा टप्पा ठरू शकतो असे चित्र दिसत असू लागले। आदिवासी आरक्षणावर घुसखोरी थांबवा, एक तीर एक कमान, सभी आदिवासी एक समान, जय सेवा जय गोंडवाना म्हणत आंदोलनाची सांगता। नक्कीच आपण बघताय की जंगम जन आक्रोश मोर्चा माझ्या अगदी पाठीमागे आपण बघतायत की एकंदरीत कोहिनूर तलावामधनं हा जो जन आक्रोश मोर्चा आहे, हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। डोक्यावर पिवळी टोपी, खांद्यावर पिवळा दुपट्टा आणि आपल्या अधिकाराच्या लढाईसाठी हा लाखोंचा समुदाय, आदिवासींचा समुदाय रस्त्यावर उतरलेला आहे। ह्या रस्त्यावरचा मोर्चा नसून मनामधला अधिकार आहे, त्यांच्या मानवतेची ही लढाई आहे आणि ही लढाई संविधानिक लढाई, ही एकंदरीत संविधानिक लढाई आहे। आणि गॅजेटच्या संदर्भानं बंजारा धनगर समाजामधनं जी मागणी होती आदिवासी समुदायामध्ये, आपण त्यांना सामील करून घ्या, याला सक्षम मोठ्या तीव्रतेने विरोध करताना हा आदिवासी समुदाय पाहायला मिळतो आहे। खरं तर आपण बघू शकता की पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे। आपण माझ्या अगदी डाव्या बाजूला बघू शकता की हे विशेष फोर्सेस आहेत। या आंदोलनाला एकंदरीत कुठलीही गालबोट लागू नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने म्हणजे जवळजवळ 200 पोलिसांचा ताफा या लाखोंच्या आदिवासी जन आक्रोश मोर्चाला संरक्षण देताना दिसतो आहे। आपण अनेक आदिवासींची मते या निमित्ताने जाणून घेणार आहोत की खरंच चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणारा हा जिल्हा, कोरपण असेल, जिवती असेल, गोंडपिपरी असेल, अशा ज्या तालुक्यांमध्ये आदिवासी बसलेला जो आहे, यांची जी संस्कृती आहे, आदिवासींची जी संस्कृती आहे, ती संस्कृती जोपासत आपल्या कायद्याचा म्हणजे कायद्यात अधीन राहून आपल्या कायद्यामधले जे अधिकार आहेत ते प्राप्त करून घेण्यासाठी हा खरं तर जन आक्रोश मोर्चा आहे। आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जी आरक्षणाच्या हेतूने माझ्या अगदी पाठीमागे आपण बघू शकता की निळा ध्वज आणि खूप मोठी रॅली देखील यामध्ये आदिवासी जन आक्रोश मोर्चामध्ये पाहताना दिसतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अगदी गाडीवर लावून हातावर निळा झेंडा घेऊन आणि आदिवासींची जी ही लेकरं आहेत, ही लेकरं आदिवासींची या आदिवासी मोर्चामध्ये आपण सामील होताना दिसतात। एकच साहेब, बाबासाहेब, जय भीमचा झेंडा हातात घेऊन हा सगळा जनसमुदाय, हे सगळे युवक या अंचलेश्वर गेटजवळ इथे सामील होताना दिसतात। पोलीस कर्मचारी, प्रशासन कशा पद्धतीने याला म्हणजे या आंदोलनाला शांतताप्रिय आंदोलनाला झालं पाहिजे। आणि इथून लगेचच या
जे आंदोलनाला सुरुवात झाली आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम आणि जय सेवा असा म्हणत हा सगळी महिला आपण बघू शकता पिवळ्या वस्त्र साड्यांमध्ये दुपट्ट्यांमध्ये हा जनआक्रोश मोर्चा या एकंदरीत मोर्चामध्ये सामील होताना आपल्याला दिसतो. कुठेतरी आपल्या अधिकाराचा हनन होते. नक्कीच बिरसा मुंडा आपण बघू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून की ही खरी लढाई आहे आणि ही लढाई आपल्या अधिकारासाठी आहे. माझ्या अगदी पाठीमागे बघू शकता की एकंदरीत हा जंगम जनआक्रोश मोर्चा मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात लाखोंच्या आदिवासी समुदायामधनं निघालेला आहे. ही खरी लढाई आहे. ही मानवतेची लढाई आहे. ही अधिकाराची लढाई आहे आणि ही लढाई एक तीर एक कमान सभी आदिवासी एक समान असं म्हणत एक झेंडा हातात घेऊन आपल्या अधिकाराची लढाई. आपल्या सोबत मित्र आहेत, काय सांगाल? आमच्या समाजामध्ये बंजारा समाजाने आदिवासी आरक्षण द्या म्हणून मागणी केलेली आहे. त्याच्या विरोधात आमचा हा समाज आक्रोश आमच्या आदिवासी समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. हा आक्रोश आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री आदिवासी मंत्री राज्यपाल आणि देशाचे पंतप्रधान यांच्यापर्यंत आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाची बाजू आम्ही भक्कमपणे मांडणार आहोत. जर आमची मागणी जर मान्य केली नाही तर आम्ही पुन्हा याच्यापेक्षा जास्त आक्रोश करू आणि रस्त्यावरची लढाई लढू. नक्कीच एकंदरीत हा जो आक्रोश आहे हा ज्वलंत पुढे जाणार आहे. हा चंद्रपूर ते दिल्लीपर्यंत जाणार हा जन आक्रोश मोर्चा नक्कीच अधिकारासाठी लढणार अशी देखील भूमिका इथल्या आदिवासी काही कार्यकर्त्यांनी पुढे आणलेली आहे. खरं तर या मोर्चामधनं जी मागणी आहे नक्की आपण बघतात की जन आक्रोश मोर्चा आणि जन आक्रोश मोर्चाचं वर्णन एकंदरीत लाखो समुदायामध्ये आहेत. बिरसा मुंडाच्या वेशामध्ये देखील आहेत. काय सांगाल एकंदरीत? या ठिकाणी आदिवासी परंपरेचा या ठिकाणी सन्मान करत या ठिकाणी संपूर्ण तळागाळातला माणूस तळागाळातला शेवटचा आदिवासी माणूस स्वतःच्या हक्क संघर्ष आणि अधिकारासाठी चंद्रपूर इथे या ठिकाणी मोर्चात सहभागी होऊन या ठिकाणी शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो की महोदय आपण हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने धनगर बंजारा या लोकांना आरक्षण देण्यासाठी पुढे निघालात. आमची एवढीच मागणी आहे की केंद्र शासनाच्या विविध कमिट्या राज्य शासनाच्या विविध कमिट्या अनेक कमिट्यांनी आजपर्यंत निकाल आणि अहवाल दिलेला आहे की आदिवासीचे निकष बंजारा पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळे बंजारा आदिवासी होऊ शकत नाही असं आग्रह असताना केवळ मात्र काही लोक इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजाची दिशाभूल करत आहेत. समाजाला मूर्ख बनवत आहेत. म्हणून आमची अशी मागणी असेल की निश्चितपणे जे मूळ आदिवासी आहेत त्यांच्यावरती कुठलाही घात झाला नाही पाहिजे आणि ते मूळ जे आदिवासी आहेत हे आपल्या हक्क संघर्ष अधिकारासाठी पुढे येत आहेत. अशा वेळेस शासनाने आमची बाजू समजत आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील हे सर्व लोक आमची बाजू समजतील आणि आदिवासींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास देखील आहे. आणि निश्चितपणे मागच्या सरकारने देखील आदिवासींच्या बाजूने हा धनगरांचा आणि बंजारांचा अहवाल शाबूत ठेवला. आपण देखील तो अहवाल शाबूत ठेवावा अशी आपल्याला विनंती असते. एकंदरीत पुढे आता निवडणुका आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. पुढे आरक्षणाच्या माध्यमातून धनगर किंवा बंजारा समाज आहे जे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या हेतूने ज्यांनी गॅजेटच्या आधार घेत GR महाराष्ट्र शासनाने काढला होता. खरंच तो आधार घेत आदिवासी समुदायावर अन्याय होईल का अशी भीती लाखो आदिवासी आज रस्त्यावर उतरले. हा लढा कुठेपर्यंत असणार आहे? निश्चितपणे आपण अत्यंत छान प्रश्न विचारलात. हा ॲक्च्युली खरं आहे की आदिवासीमध्ये येण्याचा आग्रह का आणि कोणी उठला सुटला तो आदिवासीमध्ये येण्यासाठी आग्रह नेमका का करतो हे खरं आहे की केवळ जी लोक केवळ मात्र आदिवासींच्या राजकीय आरक्षणावरती डोळा ठेवून बसलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आदिवासींच्या खऱ्या अर्थाने आपण राजकीय आरक्षणावर डोळा ठेवला. आदिवासी कमकुवत आहेत, खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही, अज्ञान आहे. त्या अज्ञानाचा फायदा घेत ही लोक राजकीय आरक्षणाचा लाटण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे खरा आहे. पण हा प्रयत्न आमचे मंत्रिमंडळातले संपूर्ण आमदार लोकसभेतले सर्व खासदार या विषयाला घेऊन ताकदीने पुढे येत आहेत आणि निश्चितपणे विश्वास आहे की या विषयाला आम्ही सातत्याने आमचे लोकप्रतिनिधी सभागृहात प्रश्न मांडत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या लोकप्रतिनिधीवर आम्हाला विश्वास आहे की असं कुठलाही
कुठलीही जात आदिवासीमध्ये येणार नाही असं मला वाटतं. नक्कीच शेवट मी या लाखो आदिवासी एकत्र आले, ही ताकद ही महाराष्ट्र सरकारला किंवा प्रशासनाला मोठ्या जी त्यांची जी काही पावलं असतील ती पावलाला मोडून काढण्यासाठी सक्षम आहेत आणि ही लढाई चंद्रपुरातून दिल्लीकडे रवाना होईल की काय असं देखील आपल्या वक्तव्यावरून आपल्याला पुढे येत आहे. यात राजकारण चिरते का किंवा राजकारण केले जाते का याचा आधार तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे या ठिकाणी कुणी राजकारण करत असेल, स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राला मूर्ख बनवत असेल असं एकंदरीत चित्र जरी असला, पण आदिवासींची लेकरं, आदिवासी समाज आज सुशिक्षित झालेला आहे. आदिवासींची मुलं डॉक्टर झाले आहेत, वकील झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत, IAS झाले आहेत, IPS झाले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटते की या प्रकरणाच्या अनुषंगाने हा प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, गंभीर आहे आणि निश्चितपणे या प्रकरणाशी निगडीत आदिवासी व्हायसाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. हा खऱ्या अर्थाने प्रामुख्याने महत्त्वाचा निकष आहे आणि हे होत असताना हैदराबाद गॅझेटियर सांगतो आहे की 1909 मध्ये आणि आताचा औरंगाबाद विभाग, आताचा मराठवाडा विभाग आणि पृष्ठ क्रमांक 234 वर त्याची नोंद आहे की बंजारा समाज हा इतर महत्त्वाच्या शेतकरी जातीमध्ये मोडतो आहे. त्या पुढे जाऊन देखील 1920चा गॅझेट सांगतो आहे की आदिवासी म्हणजे बंजारा समाज हा आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही आणि त्याची नोंद हिंदू जाती आणि इतर हिंदूच्या चालीरीतीशी निगडीत आहे. आदिवासी मुळात हिंदू नसल्यामुळे हा त्यांचा साधर्म्य आहे, त्यांचा जो निकष आहे जुळत नाही, म्हणजे आदिवासीचे निकष पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे बंजारा भविष्यात आदिवासी होऊ शकत नाही आणि सरकारला विनंती आहे या माध्यमाच्या मार्फतीने की निश्चितपणे मूळ आदिवासी आहेत, त्यांच्या आरक्षणाला कुठे धक्का लागता कामा नये आणि यापुढे देखील आमचा शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे शिष्टमंडळ बसणार आहे आणि संपूर्ण आमदाराचा शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन माननीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री यांची दिल्लीमध्ये भेट करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की केंद्र शासन या ठिकाणी गंभीरतेने लक्ष घेतलं पाहिजे आणि मूळ आदिवासीवरती अन्याय झाला पाहिजे अशी सकारात्मक पावले आम्ही आमचे लोकप्रतिनिधी उचलतील. या ठिकाणी नक्की 5 शेड्यूल असेल, 6 शेड्यूल असेल आणि घटनाक्रम 342 आहे, 42-342 आरक्षणाचा खरा मुद्दा आहे. यामध्ये हात घालताना आपल्याला काय वाटतं? निश्चितपणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या घटनेच्या अनुषंगाने 342 कलम हे आदिवासींसाठी रिझर्व्ह ठेवली, राखून ठेवली आणि निश्चितपणे मला असं वाटते की भारतीय संविधानानुसार जे अनुसूची 5 आणि 6 आहे ती लागू झाली पाहिजे असं संपूर्ण देशामधल्या तमाम आदिवासींचा म्हणणं आहे आणि संविधान देखील हेच म्हणतो. संविधान देखील म्हणल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र संविधानामध्ये जे आदिवासींच्यासाठी जे तरतुदी आहेत त्या लागू न केल्यामुळे आम्ही आदिवासी 75 वर्षांतर देखील ओरड करतो की आमचं अधिकार मिळाला पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे, आम्हाला मौलिक अधिकार मिळाला पाहिजे. याच्यासाठी आमचा संपूर्ण लढा चालू आहे. निश्चितपणे शासनाला देखील विनंती आहे, आपण जो प्रश्न विचारला तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चितपणे आमचं जे 342 आहे, बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी नोंद करत होते तेव्हा अनुसूचित जमातीचे 45 जमाती जाती त्या ठिकाणी टाकून आम्हाला आणि कुठलाही समाज येऊ शकत नाही आदिवासीमध्ये, त्याचे निकष पूर्ण करावे लागते आणि यापूर्वी 1986, 1982, 1979 मध्ये हा प्रस्ताव नाकारलाय. निश्चितपणे बंजारा आदिवासी होऊ शकत नाही आणि त्याचे निकष पूर्ण करू शकत नाही. नक्कीच आपल्यासोबत अलकाताई आहेत आणि एकंदरीत आता जन आक्रोश मोर्चा आहे, जंगम जन आक्रोश मोर्चा आहे, बंजारा समाज, धनगर समाज आदिवासीमध्ये घुसखोरी करताय का असा एकंदरीत आरोप करत संपूर्ण जनतेला लाखोंचा आदिवासी समुदाय आज एकत्र आला. मात्र एकत्र येत असताना काय राजकीयदृष्ट्या आपण राजकीयदृष्ट्या मोठ्या पदावरती आहात, अशा वेळेस आपली काय भूमिका असणार आहे? नक्कीच आजचा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा आदिवासी समाजाकडून काढला जात आहे. जो धनगर समाज आहे, जो धनगर समाज आज म्हणतो की आम्हाला आदिवासीमध्ये द्या. मला तर नवल वाटतं की आदिवासी समाजामध्ये ऑलरेडी 45-47 आदिवासी जाती आज समाविष्ट आहेत. 7.5% मध्ये एवढ्या जाती आज काम करतायत. पण हा बंजारा समाज आज कुठून उठसूट कोणी येतं आणि आम्हाला आदिवासीमध्ये द्या, आम्हाला SC मध्ये द्या आणि यांची कीव येते की तुम्ही कोणाच्या ताटातलं हिरून खायला एवढे आसुसलेले आहात का? आणि मी राजकीय दृष्ट्या सांगते, सर्वांना हे माहिती आहे की हे होऊ शकत नाही आणि हे कदापिही होणे शक्य नाही आहे. तरी पण का असा केलेला प्रयत्न केला जातो की ज्यामध्ये आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या. अरे ज्या आदिवासीने हा अपेष्टा सहन केले, ज्या आदिवासींनी जमीन
जमीन पाणी याचं संरक्षण केलं आणि तेव्हा कुठे ते आदिवासी झाले. पण आज कोणीही येतं आणि म्हणतं की मी आदिवासी आहे, आम्हाला आदिवासीमध्ये द्या. कोणी पिवळा दुपट्टा घातल्याने आदिवासी होत नाही. आदिवासीने हाल अपेष्टा सहन केल्या आणि आज आदिवासीचं आरक्षण आहे. आणि म्हणून हे जो बंजारा समाज आहे, हे जे काही हैदराबाद गॅजेट वगैरे आहे, त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन राहावं आणि तिथे हैदराबाद गॅजेट लागू करावं. आपली पोटतिडकी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण सरकारमधल्या आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आहात. अशा वेळेस जरांगे पाटलांनी मागणी केलेला गॅजेट, हैदराबाद गॅजेटचा वापर करत मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम इथल्या प्रशासनाने केलं होतं. त्याचा आधार घेऊन काय आदिवासी बांधवांवर अत्याचार होईल काय, असं भीतीचे वातावरण आदिवासी लोकांमध्ये दिसते आहेत. या संदर्भात आपण काय सांगा? आणि नक्कीच मी हे सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचं जरी सरकार असलं तरी आमचे नेते ज्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि काही वैयक्तिक पण चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की कदापि हे होणे शक्य नाही, की बंजारा समाज आदिवासीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही आणि हे करणे शक्य नाही. हे आमच्या नेत्यांनी पण आम्हाला सांगितलं आहे. तरी मला वाटतं की फक्त राजकीय हे म्हणून नाही, तर हे शक्य जी गोष्ट नाही ते होणं शक्य नाही. नक्कीच ताई, मी शेवट या आंदोलनात एकंदरीत लाखोंचा जनसमुदाय आहे, महिला आहेत, युवक आहेत, जे खांद्यावर पिवळा दुपट्टा घेऊन महिला भगिनी खूप लांबून इथे आलेल्या आहेत. खरं ही पोटतिडकी, हा भावना खरंच भारतीय संविधानाचे अधिकार आहे आदिवासींचे, ते राखून ठेवणार आहेत का, किंवा काही याला गालबोट लागू शकते का? तुमच्या मते हा जन आक्रोश मोर्चा ही महाराष्ट्र शासनाला किंवा प्रशासनाला चापट असेल का? मला वाटतं की शासन म्हणून शासनाची भूमिका नक्कीच निभावत आहे आणि हा जन आक्रोश आहे समाजावर आलेले जे काही प्रसंग आहेत त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी, म्हणून हा जन आक्रोश आहे. आणि हा आवाज मला वाटतं की नक्कीच महाराष्ट्र सरकार ध्यानात घेईल आणि जे काही कृत्य चाललं आहे, बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, याला आळा घालण्यासाठी हा महामोर्चा नक्कीच हा जन आक्रोश मोर्चा होता. मात्र अलकाताई ज्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आहेत, मात्र समाजावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, आरक्षणावर दगा येत असेल तर आम्ही चूप बसणार नाही. आणि हे सगळं असताना आम्ही इथल्या प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची, आमच्या नेत्यांची आम्ही चर्चा केलेली आहे, आम्ही त्यांची बैठक घेतलेली आहे. या बैठकीत मात्र आश्वासित घेतलेलं आहे की आदिवासी समाजावर अत्याचार होणार नाही आणि आदिवासींचं आरक्षण बचावलं जाईल. बंजारा धनगर तत्सम जातीला आदिवासी समाजामध्ये इन्क्लूड न करण्याचा जो त्यांनी बेत घेतलेला, तो त्यांच्या नेत्यांकडून घेतलेला, अशी प्रखर भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि आम्ही असाच मोर्चा, जनाक्रोश मोर्चा दिल्लीत दाखल होऊन करू, असं देखील आवाहन यावेळी अलकाताईंनी केलेलं आहे.